कशासाठी चालवली दिंडीच्या कार्यक्रमाला ही साईसाठी आता ते लाकूड आता लाकडावर करत नाही ते आता आहे त्यांना गॅस ह्या लाकडाचा पाडव्या दिवशी निलाव. बरं आता निलाव कोण घेतलं का कोण पण घेतलं की आता तुमची यात्रा आहे का तुम्ही कशासाठी लाकूड नक्की तोडता का म्हणून दरवर्षी सालाबाद प्रमाणे बेलवाडीचं लाकूड 70 वर्ष झाली 70-80 वर्ष चालू आहे. ते आम्हाला असं कळलं होतं की वादातलं असलं पण ह्याच्या आधी सुरुवात अशी झाली की ते वादात असेल ते गावानं सोडून जेणेकरून गावात वाद होऊ नये. आता ही किती वर्ष 70-80 वर्षापासून आता इथून पुढे कायम चालत आता ही बैलाव कशी वाटते तुरस बैलांची खेळ बी चांगला होता ना. बैलांची जपणूक पण चांगली होती. बैल म्हणजे असे हाताला हाणत नाही त्यांना त्रास व्हायला तुळशीवच कमी पाडायचा एखाद्याचा त्याच्यात आम्हाला म्हणजे स्पर्धा असते वाटतं. मग आता बगाडातली बिगाडतली कसं असतं बगाडाचा हा खेळ आहे का नाही तसा हलका ही म्हणजे रवूनच चालणार याला नॅट जास्त लय नॅट. बरं म्हणजे आता ही एका साईडला वेगळ्या माणसांची असतात आणि दुसऱ्या जशी बैल असतील का नाही माझा आहे त्या तोडीच तोड. बर म्हणजे जसा तोडीच तोड असेल त्यानं आपला झुपायचा गावातल्या कुणी काय. आता ही खुत्त जी असते ही नक्की खुत्त नक्की काय खुत्त म्हणजे कसं आता 2 पार्टी असतात. बर मी तर न्यायचं त्याने तिथे वाद होऊ नये म्हणून पण खुत्यातनी बी स्पर्धा आली खुत्यातनी बी स्पर्धा की असं की बाबा हातात धरणं हा विषय म्हणजे ओढलंच पाहिजे तुमच्या बैलांनी ओढलंच पाहिजे बैलाला बैल देणे. आता योग बैल नरम योग बरम असाला विषय बैलाच्या तोडीच तोड. आता कापून आणायचं का सकाळ होळी दिवशी कापायचं आणि दुसऱ्या दिवशी आणायचं होळी दिवशी आणायचं. आता ही किती वेळ लागतो इथनं किती किलोमीटरचं वाटतं न्यावं लागतं 3 किलोमीटरचं गावापर्यंत न्यावं लागतं. कधी लवकर जातं हलकं लागतं कधी जड असलं तर उशिरानं जातं पण कुणावर बी खुता असू दे काय असू द्या अख्खं गाव जमवून ते लाकूड समजा अडचणीत गेलं तर स्वतः अख्खी पोरं उचलून लाकूड आहे का ना रस्त्यावर म्हणजे खुत्ता कुणाचाही असो तरच कुणाचा फक्त बैलांचा फक्त तेवढा प्रश्न बैलांचे बाकी अख्खं गाव जातं गाव एकच खुत्त जरी केलं तरी गाव एकच कुणाचा बी खुत्ता असू द्या तिथं समजी येणार लाकूड उचलून काढणार समजा काय गावाची एकी गावाची आजच्या दिवसापर्यंत खुता झाल्यानंतर सगळे एकत्र म्हणजे खुत्यात बी आहे का नाही ही ती चालतात पोरं ही पुढची बैल खुतीची दुसरीची आणणार पण तसं काहीच नाही आमच्या म्हणजे पार्सलिटी आहे माणसा उतरायची बैलावर पार्सलिटी राहील का तर त्या आवडी नाही का नाही आपला अंदा मारली का नाही मोरल्यावरती त्या तालानच राहणार ना. हा म्हणजे बैलांची जपणूक चांगली तयारी त्यामुळे का नाही चालू ह्या काय गावात आपल्या खेड्यापाड्यात समजा थोडं असं गावांचा खेळ त्या नादानंतर आपल्या देशी गावांचा जोपासली जाते. आणि जर एखादा उसना बैल आणला त्याला दोन्ही खुतं मिळून त्याची पुरी करूनच लावणार म्हणजे आणायचं तर आपला वैयक्तिक आणायचा वर्षभर पाळायचं मग जाणून जर एखाद्यानं उसना आणला कुठल्या बी खुत्यात आणू द्या त्याची पुरी करूनच लावणार मग केवढा बी येऊ द्या. शक्यतो तसं आणतच नाहीत शक्यतो पण जर आणलाच तरी मग सुट्टी नाही म्हणजे कुठल्या बी खुत्यात असू दे त्याची त्याचा सत्कार करूनच लावला जाईल. काय मी चाला हा शक्यतो चालतच नाही आणि कुणाचं आहे रे म्हणजे आपला आपण वैयक्तिक आणायचा वैयक्तिक आण झोप आम्ही बी तुला सहकार्य करतो फक्त उसना बैल आणायचं नाही ना आणलं तरी सहसा मग चालतच नाही आमच्या गावात उसना बैल चालतच नाही त्याला बैल भेटणार नाही त्याला त्या पद्धतीचा बैल देणार आणि अख्खं गाव एकांना असेल उसना आणलेलाच एका साईडला असेल माणूस
उसना आणून थोडक्यात चालत नाही 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 वैयक्तिक स्वतःच काय असेल ते स्वतः म्हणजे एकाच असलं तरी तो गावाचा हो एकाच असलं आता तुमचं गाव सगळं एकत्र हे फक्त पोरांची कळवंडी होऊ नयेत का नाही म्हणून खुचं पाडली निदान जेवण एकत्रच काम हे काय आता जेवणाची व्यवस्था खाली आहे हा त्यांनी जेवणाची व्यवस्था केली खाली तुमचं नाव सांगा आता तुम्ही दरवर्षी करता येणारे भाविकांसाठी का आपलं वर्षाने जशी इच्छा असेल नंबर लागले बर बर म्हणजे यात बी नंबर असतात जेवण देण्यासाठी मग काय करणार मग करायला तयार आहे म्हणजे दरवर्षी एकाला नंबर ज्याची इच्छा असेल त्याला नंबर यंदा माझा नंबर आम्ही घेतलाय स्वइच्छेने तो काय म्हणजे हा म्हणजे ज्यांना आपल्या इच्छेने जेवण द्यायचं म्हणजे येणाऱ्या भाविकांसाठी माणसांसाठी त्रास होणार आता हे दिवसभर उन्हात त्याच्यात राहणार माणसं गावातली बाहेरची येणारा सकाळ सर्वांना आपलं तुमच्या जोडी बोलायला सगळं व्यवस्थित फक्त उसना आला का नाही त्याच्यात आम्ही एक होणार सगळी आणि त्याच्यात मग कुठल्या बी खुत्यातला बैल खुता नाही शक्यतो आणतच नाही शक्यतो पण आणलाच तर त्याचं स्वागत केलं आता साधारण किती बैल लागतात तुम्हाला इथून गावापर्यंत न्यायला 60-70 बैल असतो बर एका खोत्यात किती शेवळं असतात 5 शेवळ आहे 10 बैल दुखली जातात आता ती सगळ्याची मागाची बैल जी दिसतात त्याला काय म्हणतात दुर्वी चावरी 6 बैल 8 बैल 6 बैल बर म्हणजे असं आपलं 10 बैल असतात म्हणजे 5 जोड्या असतात हो कधी हलका असलं तर 8 बैल हा म्हणजे जेणेकरून कोणाला इजा होऊ नये हा ही जाऊ ह्याच्यात होतं कसं लाकडात बगाडात दुर्वीव लोड असतो हा आणि लाकडात शेंड्याव लोड असतो शेंड्यावर मागचे बैल उचलून देते हा आणि शेंड्यावली बैल वडायला वाढाय दुर्वीला माग बगाडात कसं असतं दुर्वीच बोजा फुल असतो त्यांनी उचलून द्यायचं पण वडायचं बगाडाच्या नेटात डबल टिबलचा बगाड एकदा रोलिंग झालं पळतच राहतं पण हे रोलिंग होतच नाही याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत जोपर्यंत बैल थांबत नाही तोपर्यंत एवढाच कस एवढाच दाब घेऊन चालायचं दाब कमी होणारच नाही बगाडाचं रोलिंग झालं की दाब कमी होतो त्याचा दाब कमीच होत नाही असंच असतं आता इथून पुढे कायम अशीच परंपरा आपली गोडी चालू आहे आमच्या रक्तातच गावात आमच्या रक्तातच बर बर म्हणजे आजच्या पंजाबपासून ही प्रथा चालूच आहे आणि ती काय बंद कोणी केलीच नाही ती चालूच राहणार दरवर्षी आपलं जिथं असेल लाकूड तिथं आपलं घेऊन यायचं ती वयस्कर लोक ती ठरावतात लाकडाची व्यवस्था करतात दुसऱ्या दिवशी आणायची व्यवस्था केली समजा आदल्या दिवशी मीटिंग वगैरे बसते का यात्रा कमिटीची यात्रेचं नाही हा तीच यात्रेसारखंच म्हणायचं यात्रा झाली थोडक्यात तुमची तर त्यासाठी धन्यवाद बरं